बाबा, मला थोडं बोलायचं होतं. नाही, कामासंदर्भात काहीच नाहीये. थोडं वेगळं बोलायचं होतं. म्हणजे बाबा, मी आजपासून आपल्या कंपनीत काम नाही करणार आहे. नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. म्हणजे मी ठरवलंय की मी आजपासून स्वतःचं असं काहीतरी वेगळं चालू करणार आहे. बाबा, मला सगळं माहिती आहे. इथे टीम आहे, फंडिंग आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अख्खा बिझनेस सेटअप रेडी, आणि हे सगळं तुम्ही माझ्यासाठीच केलंय. पण बाबा, हे माझं नाहीये. नाही नाही बाबा, म्हणजे हे तुमचं आहे, तुम्ही कमवलेलं आहे. आणि आता मला तुमच्या सावलीतून पूर्णपणे बाहेर पडायचंय. मला स्वतःच असं काहीतरी चालू करायचंय. कारण बाबा, मी काहीही केलं ना तरी लोक म्हणतील की बाबांनी केलंय किंवा बाबांमुळे शक्य झालंय, आणि ते आता मला नको आहे. बाबा, हट्ट नाहीये हा. बघा, हट्ट समजा किंवा विनंती, पण मला माझं असं अस्तित्व निर्माण करायचंय. बाबा, मी तुमचं नाव, तुमचं घर आणि ही कंपनी, हे सगळं सोडायचं ठरवलंय. कारण बाबा, मला माझ्या नावावर माझी कामं मिळवायची आणि ती करायची. मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, स्वतःची कंपनी चालू करायची. बाबा, मला माझं अस्तित्व, माझं नाव निर्माण करायचंय. मला माहितीये ही वाट सोपी नाहीये. पण माझ्यासोबत तुमचे संस्कार, तुम्ही शिकवलेल्या बारीक बारीक बिझनेस मधल्या गोष्टी आणि भरपूर अनुभव आहेत, आणि मला पण तुमच्यासारखंच मोठं व्हायचंय. तुमच्यासारखीच कंपनी उभी करायची ज्याच्यावर तुम्ही प्राऊड फील कराल. पण त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवेत. प्लीज, तुम्ही मला आशीर्वाद द्याल ना? बाबा, थँक्यू. थँक्यू बाबा.